छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या लेखा विभागात घडलेल्या मारहाण प्रकरणानंतर विभागातील कामकाजाला आता अचानक वेग आल्याची चर्चा मनपामध्ये बघायला मिळते। अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या ठेकेदारांच्या बिल फाईलीवर काही तासातच स्वाक्षऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याने विविध स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे। काही दिवसापूर्वी बिलाच्या फाईलवरून झालेल्या वादानंतर लेखा विभागातील एका कर्मचाऱ्यासोबत मारहाणीची घटना घडली होती। या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानुसार संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई शहर अभियंत्यांकडून करण्यात आली। दरम्यान या घटनेनंतर लेखा विभागातील प्रलंबित फाईलींच्या हालचालींना अचानक वेग आल्याचं चित्र दिसून आलं। सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास 2 महिन्यापासून विविध रस्त्यावर रखडलेले सुमारे 250 फाईली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बाहेर काढण्यात आल्या। सकाळी 10:30च्या सुमारापासून विविध टेबलावर स्वाक्षऱ्यांची प्रक्रिया झपाट्याने सुरू झाली। अनेक दिवस एकाच टेबलवर पडून असलेल्या फाईली अल्पावधीतच खालच्या स्तरापासून अतिरिक्त आयुक्तांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली। यानंतर संबंधित बिल मंजुरीसाठी प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलावर पाठवण्यात आल्याचं समजतं। रोज बिलांच्या मंजुरीसाठी लेखा विभागाचे उंबरठे झिजवणाऱ्या अनेक ठेकेदारांच्या फाईली अचानक पुढे सरकल्यानं संबंधितांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं। लेखा विभागातील या अचानक वाढलेल्या कामकाजाच्या गतीमुळे मनपा मुख्यालयात चर्चांना उधाण आलं। प्रलंबित फाईलींचा प्रश्न आता मार्गी लागणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलं।